केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नांदेड शहरामध्ये बेमुदत सत्याग्रह। नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत। दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी नांदेड शहरामध्ये बेमुदत धरणे सत्याग्रह सुरू करण्यात आला असून या सत्याग्रहामध्ये शहरातील विविध राजकीय सामाजिक संघटना तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे। देशामध्ये ज्या पेपर फुटीचा अनेक वारंवार या 152 वेळेस या भाजप सरकारच्या कार्यकाळात 52 वेळा पेपर फुटी झालेली आहे। या तानाशाही सरकार त्या संबंधी कुठलेही ब काढायला तयार नाही आणि या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा हे सांगतात की RSSच्या गुंड्याच्या माध्यमातून त्यांना वर्दीच्या वेशात उभे करून या आमच्या देशाच्या तरुण पिढीवर हल्ला करण्याचं धाडस हे भाजप सरकारच्या वतीने वेळोवेळी झालेले आणि यापुढेही होत राहणार आहे। त्यामुळे या पंतप्रधानांना मला एकच सांगणे की देशातली शिक्षण व्यवस्था ही शिक्षण माफियाच्या हातात गेलेली आणि जोपर्यंत या देशातला तरुण गरीब आणि महिला वर्ग रस्त्यावर येणार नाही, ही शिक्षण क्षेत्राला अशीच काळीनामा फासण्याचं काम ही भाजपाची मंडळी करत आहे। आणि NTAचंही कार्य, नॅशनल एजन्सीचंही काम हे अत्यंत निर्दयपणे आहे। कारण की TAT घोटाळा असो, MPSCचा पेपर लीक असो, पुनश्च एकदा आता मार्क आपण पाहिले असतील नीटच्या माध्यमातून की कोणाला हॉल तिकीट मध्ये चुकी, कोणाला मार्क कमी जास्त, तर अक्षरशः विद्यार्थ्याच्या 37 कोटी विद्यार्थ्याच्या भविष्याची खेळणारं हे भाजप सरकार आहे। ते राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणतात की लोकसभेमध्ये तुम्ही गोंधळ करत आहेत। हे गोंधळ नसून या भाजप सरकारनं 15 वर्षात या देशाची वाट लावली आणि या देशाला चालवणारे 2 अडाणी आणि अंबानी ही लोके आहेत आणि हा देश त्यांच्या हातातच आहे। आणि हे पंतप्रधान हे अमित शहा बस म्हणलं तर बसणारे आहेत आणि उठ म्हणलं तर हा सेठजी म्हणणारा कार्यक्रम या अडाणी आणि अंबानीकडून चालवलेला आहे। या देशात लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे। आणि आता जी मीडियामध्ये बातमी चालू आहे, आम्ही त्याचं स्टेटमेंट बघितलं नाही, कारण की शिक्षण मंत्र्यानं स्वतःचं स्टेटमेंट जाहीर करावं, मी राजीनामा पाठवला अमुक अमुक पंतप्रधानाकडे, त्यावर आमचा कुठलाही त्यांच्यावर विश्वास नाही। आणि म्हणून एकदा म्हणणं माझं आहे की त्यांनी मीडिया समोर येऊन आपलं धांदल खोटं जे काही मांडायचे ते काम या भाजपाच्या वतीनं नेहमी 15 वर्ष या कार्यकाळात चालू। आणि एकीकडे सांगतात की राज्याचे देवेंद्र फडणवीस ती म्हणतायत की राज्यामध्ये विद्यार्थ्यांना अर्बन नक्सलाइट म्हणून आवाज उठवला तर ते ठरवत आहेत। ही शोकांतिका आहे। मला असं वाटतं की या फडणवीसांना स्वतःचं आत्मचिंतन करावं, कारण की सन्माननीय उद्धवजी पक्षप्रमुख यांच्यावर TATच्या घोटाळ्याचा आरोप जो केलता आपण कालच बघितला असेल प्रसार माध्यमाच्या माध्यमातून, आमच्या सुषमाताई अंधारे यांनी त्यांचा दूध का दूध पाणीचं पाणी केलेलं आहे। कारण की या भाजपाचे ते या देवेंद्र फडणवीसचे त्याच्यात पायमुळे रोवलेली आहेत खोलवर। कारण की TAT घोटाळा, शालार ID मध्ये जे घोटाळा केला हे भाजप सरकारच आहे अशी पाठीशी, आणि आरोपीला पाठीशी घालण्याचं काम या भाजप सरकारनंच केलंय। कारण की भोंदू बांबा असो की कुठले असे TAT पेपरच्या माध्यमातून हे उद्योगधंदा करणारी भाजपची टोळी आहे। आव्हान आहे नांदेडवासियांना की आपण आपल्या कुटुंबासह पूर्ण आपल्या मुलाबाळाच्या बहिणींच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आपण निश्चितपणे एक दिवस अमूल्य वेळ काढून, आपण वेळात वेळ काढून आमच्या हम भारत के लोगो या आंदोलनास आपण समर्थन द्यावं ही आपली विनंती करतो माझ्याकडे।